मुद्दा आजकाल बऱ्याच यंग जनरेशनमध्ये पाहायला मिळतो. त्यांना असं वाटतं की आम्ही लग्नासाठी तयारच नाही अजून. तर याकडे तुम्ही कसं बघता? ज्यासाठी त्यांच्या समाधानासाठी म्हणून आई वडिलांच्या ते लग्न करतात आणि मग दोन म्हणजे हे सिक्रेट रिलेशनशिप पण मेंटेन ठेवतात आणि तेही रिलेशनशिप पण कुठे जस्टिस नाही देऊ शकत. मग मुलामुलींची फसवणूक न होण्यासाठी पहिला आधी सतर्कता तुमची स्वतःला पाहिजे. जसं मी म्हटलं मगाशी तसं प्रायोरिटीज लिहून ठेवा तुमच्या, की ह्या 3 प्रायोरिटीजवरती मी कुठेही ॲडजस्टमेंट नाही करणार. फॉर एक्झाम्पल, या लग्न सराईमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या लोकांची लग्न जमलेली नाहीयेत. तर काय वाटतं तुम्हाला की काय बेसिक रिझन्स यामागे असू शकतात? की डेटिंगच्या नावाखाली डेट करत असलेली मुलगी आणि ती डेटच करत राहिली बरे 3-4 वर्ष आणि नंतर मग तिला कळलं की तो मॅरिड होता माणूस. बापरे, गुलाबी फसवणूक. आता हा काय प्रकार आहे? ते ऐकल्यानंतरच खूप असं भारी वाटतं, क्युरियोसिटी होते. तर हे तुम्ही विचारू शकता की तू फिजिकली तुम्ही इंटिमेट झालेला, तर त्याच्यानंतर ब्रेकअप नंतर तुला काही त्रास झाला का किंवा तुझे काही इनिबिशन्स तयार झाले. पण अशा सिच्युएशनला सुद्धा स्टँड करणं हेच तर तुमचं बॉन्डिंग आहे ना. मग एवढी वर्ष इन्व्हेस्टमेंट करून केलं काय? त्याचा ROI तर मिळाला पाहिजे तुम्हाला. बरोबर. तुम्ही त्याच रस्त्याने चालत होतात की आज आपल्याला 5 वर्ष झाली आहेत, आपण एकमेकांबरोबर आहोत, एवढे अनुभव आपण घेतले, एकमेकांबरोबर सपोर्ट एकमेकांना खूप चांगला केलेला आहे. मग आता ऐन वेळेला जेव्हा आपलं लग्न आता म्हणजे आपण करायचं आहे असा डिसिजन घेतलाय, मग तेव्हा बॅकआउट काय करायचं? त्यामध्ये अशी काही जनरेशन आहे की ज्यांना लग्न करायचे पण त्या लेवलचे पार्टनर्स त्यांना मिळत नाहीयेत. एक तर ते कुठेतरी कमी पडतायत किंवा समोरच्या व्यक्तीच्या जास्त एक्सपेक्टेशन्स आहेत. तर या सगळ्या गोष्टींतून मार्ग कसा काढावा? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त धमाकेदार असणार आहे, कारण आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या खूपच टॅलेंटेड आणि एक्सपिरियन्स पर्सन आहे. तर त्यांचं नाव आहे लीना परांजपेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना मॅरेज, रिलेशनशिप या बाबतींमध्ये जवळपास 30 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहेत. त्या भारतातल्या पहिल्या मॅरेज कोच होत्या आणि PhD होल्डर असणाऱ्या त्या भारतातील एकमेव मॅरेज कोच आहेत. रिलेशनशिप, मॅरेजेस या टॉपिक्सवरती त्यांची 5 पेक्षा जास्त पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. तर तुम्ही विचार करू शकतात की आजचा जो पॉडकास्ट आहे तो किती इन्साइटफुल असणार आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर लीनाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या श्रीमंत व्हा या पॉडकास्टमध्ये. थँक्यू योगेश. येस, तर खरं तर मी खूप ग्रेटफुल आहे आणि आमची ऑडियन्ससुद्धा की तुमच्यासारख्या एक्सपिरियन्स पर्सनॅलिटी आज आमच्या शोवरती आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे की रिलेशनशिपवरती आज आपण बोलणार आहोत, की जो आजकालच्या जनरेशनमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आत्ताच आपण पाहिलं की अधिक मास सुरू झालेला आहे, लग्न सराई बऱ्यापैकी संपलेली आहे. पण मुद्दा हाच आहे की या लग्न सराईमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या लोकांची लग्न जमलेली नाहीयेत. तर काय वाटतं तुम्हाला की काय बेसिक रिझन्स यामागे असू शकतात? म्हणजे ही चिंता असेल तर रिझन्स असतील, चिंता नसेल तर इट इज गुड असं मला वाटतं. कारण बऱ्यापैकी आजच्या जनरेशनमध्ये मुला मुली दोघांनाही म्हणजे लग्न करताना भीती आहे किंवा इन्सिक्युरिटी आहे किंवा काही प्रश्न असतील त्यांचे, पण त्यांना नाही करायचे लग्न. बेटर आहे तो त्यांचा ऑप्शन आहे म्हणजे. पण त्यामध्ये अशी काही जनरेशन आहे की ज्यांना लग्न करायचे पण त्या लेवलचे पार्टनर्स त्यांना मिळत नाहीयेत. एक तर ते कुठेतरी कमी पडतायत किंवा समोरच्या व्यक्तीच्या जास्त एक्सपेक्टेशन्स आहेत. तर या सगळ्या गोष्टींतून मार्ग कसा काढावा? असा सोपा मार्ग तर नाही निघणार, कारण काही पूर्णपणे आपण म्हणूया की एक लाट आलेली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून, म्हणजे आय वुड से रादर 5 ते 7 वर्षापासून, की जिथे डेटिंग आणि डेटिंग ॲप्स, नंतर डेटिंग मिक्सर्स, आता त्यानंतर मग म्हणजे इतके साऱ्या टर्मिनॉलॉजी आल्यामुळे ना योगेश खूप कन्फ्युजन वाढलं आहे. त्यामुळे फक्त कांदेपोहे सिस्टम नाही राहिली. बरोबर. तर ह्या फेजेसमधनं जाताना आजचा युवक हा बऱ्यापैकी गोंधळलेला आहे आणि त्या ह्याच्यात मग त्याचा आधीच्या फेजेसमध्ये, आधीच्या ह्या डेटिंग, रिलेशनशिप, त्याच्याही आधी हुकअप्स, सिच्युएशनशिप, या फेजेसमध्येच त्याची एनर्जी एवढी लागली जाते किंवा एवढी इन्व्हेस्ट होती किंवा एक्साइटमेंट जी आहे ती तिथेच संपून जाते की नंतर आलेल्या अनुभवांमधनं तो असं समजतो, ती म्हणजे कोणीही युवक म्हणजे मी,
असं समजतो की काय आहे लग्नामध्ये, हेच तर आहे पुढे. त्यामुळे नात्यातलाही तो जो स्पार्क आहे तोच निघून गेलेला आहे. त्यामुळे मग लग्न करून तरी आपण असं काय करणार आहोत फार, असं कदाचित त्यांचं मत असेल. किंवा मग तू लेवलचं जे म्हणालास त्याप्रमाणे शैक्षणिक लेवल असेल, बुद्धीची लेवल जरी असली तरी अपेक्षा खूप असल्यामुळेही हा प्रॉब्लेम होत आहे की ओव्हर अपेक्षा ठेवत आहेत, की रील्समुळे म्हण, बॉलिवूडमुळे म्हण, एक जी आभासी परफेक्ट पार्टनरची जी डेफिनेशन झाली ते ॲक्च्युली अस्तित्वातच नाही आहे, माहिती आहे का. परफेक्ट पार्टनर हा अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे आपण त्या आभासी जगतामधनं रियालिटी चेक स्वतःला देणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्यातून आपल्या प्रायोरिटीज किंवा ह्या प्रायोरिटीजवरती मी सिलेक्ट करेन. म्हणजे एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्यासाठी फिजिकल ब्युटी नाही मॅटर करत असं एखादा युवक युवती म्हणू शकतात, पण मला इंटलेक्च्युअल लेवलला पाहिजे. सो आपले 3 प्रायोरिटीज फर्स्ट तुम्ही जर डिसाईड केलेत आणि त्या बेसिसवरती जर तुम्ही पार्टनरला, कारण आखुडशृंगी बहुगुणी असं तर कधीच कोणी मिळणार नाही, कधीच नाही मिळणार. त्यामुळे त्या याचनेमध्ये वर्ष वाया घालवण्यापेक्षा आत्ता आपल्या ह्या 3 प्रायोरिटीजवरती आपण जर सिलेक्ट करतोय तर त्यावरती तुम्हाला डेफिनेटली तो पार्टनर मिळू शकतो, तुमच्यासाठी राईट असणार आहे. मी सांगणारी कोणी नाही, कारण मी आय वॉन्ट जज आणि आय विल नेव्हर डिफाईन दॅट की राईट पार्टनर काय आहे. तुमच्यासाठी काय राईट आहे हे तुम्ही तेवढे तर सुजाण आहात, त्यावरती तुम्हाला तुमचा पार्टनर नक्कीच मिळू शकतो. पण तुम्ही जर अपेक्षांमध्ये, ओव्हर अपेक्षांमध्ये जर राहिलात तर मग थोडंसं म्हणजे तुम्हाला ते शोधणं कठीण होऊन जाईल. ओके. पण मग आजची जी पिढी आहे त्यांचा माइंडसेट असा असतो की मी का कॉम्प्रोमाइज करू, हे एक त्यांचं वाक्य असतं की म्हणजे मी एवढं शिकलेलो आहे, वेल एज्युकेटेड आहे, पैसा कमावतोय, मग या सगळ्या बाबतीमध्ये मीच का कॉम्प्रोमाइज करू. मी म्हटलं तसं प्रायोरिटीज, शैक्षणिक लेवल तुमची किती असेल, बुद्धिमत्ता तुमची किती असेल, तुम्ही अगदी करोडोचं पॅकेज घेत असाल किंवा तुमचा बिझनेसही त्या लेवलला असेल, पण माझ्यासाठी पैसा मॅटर करतोय का, तर माझी पैसा ही पहिली प्रायोरिटी झाली. पैसा मॅटर नाही करत माझ्यासाठी ना, माणूस मॅटर करतो, तर माणूस ही माझी प्रायोरिटी झाली. मग त्या लेवलला तुम्ही ते डील ब्रेकर्स डील करता, म्हणजे ॲडजस्ट करता. तुम्ही नकळतपणे तुम्हाला ती व्यक्ती जर आवडली तर तुम्ही म्हणता की नाही हिच्याकडे ना किंवा ह्याच्याकडे ना माणुसकी जास्त आहे किंवा ह्याच्या जेस्चर्समधनं ना थोडं अंडरस्टँडिंग जास्त वाटतंय, मग त्याप्रमाणे तुम्ही मग ते मॅच करता. त्यामुळे तुम्हाला कम्पॅटेबल पार्टनर शोधण्यापेक्षा योगेश मला असं वाटतं कॉम्प्लिमेंटरी पार्टनर शोधावा. ओके. व्हॉट डू यू मीन बाय कॉम्प्लिमेंटरी. माझ्यात जे नाही आहे त्याची उणीव तो भरून काढेल. तर ती उणीव भरणारा, कॉम्प्लिमेंट करणारे पाहिजे ना तुम्ही, तर मग तुमची ॲज अ टीम म्हणून तुम्ही काम करू शकता. बरोबर आहे. पण कसं असतं की म्हणजे बाहेरच्या कंट्रीजमध्ये मोस्टली लव्ह मॅरेजेस होतात, पण आपल्याकडे जर बघायचं झालं तर अरेंज मॅरेज पण असतात. पण त्यामध्ये कसं होतं ना की एवढ्या सगळ्या गोष्टी मॅच करायला किंवा विचार करायला तेवढा टाइम पुरेसा होत नाही. मग अशा टायमाला काय केलं पाहिजे. क्विकली तुम्ही केलं तर त्याचे पडसाद पण तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे जर तुम्हाला पार्टनर शोधायचा आहे, तुमच्यासाठी इंटिमेट पार्टनर किंवा तुमच्यासाठी स्पेशल जो कोण तुमची जागा, तुमच्या आयुष्यातली जागा, स्पेस तुम्ही शेअर करायला तयार आहात, असा तुम्हाला जर जोडीदार शोधायचा आहे तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट वेळेची ही पाहिजेच पाहिजे. चटमंगनी पडब्याह हे असा प्रकार आत्ताच्या ह्या दुनियेमध्ये नाही चालणार. कारण जसे तुम्ही स्मार्ट झालेला आहात तसे समोरच्या व्यक्तीही स्मार्ट झालेले आहेत. बरोबर. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे जगही खूप पुढे गेलेलं आहे, कल्चर बऱ्यापैकी बदलत आहे. ओके. सो तुम्हाला थोडंसं सतर्क होऊन ही प्रोसेस करायला पाहिजे. म्हणजे किती काही झालं तरी आपल्याला थोडा टाइम द्यावाच लागेल, कारण आपल्या आयुष्याचा डिसिजन आहे तो. असं जसं तुम्ही सांगितलं की चटमंगनी पटबेहा, तसं जर करायला गेला तर मग तुम्ही अडकू शकता. नक्की. ओके. त्यामुळे नातं बिल्ड करताना भले तुम्ही अरेंज मॅरेज करा, लव्ह मॅरेज असेल तुमचं तरीही चालेल, पण लव्ह मॅरेजमध्ये कसं तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही दिलेली आहे, 2 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 3 वर्ष, व्हॉट एव्हर इट इज, ती दिली म्हणजे तुम्ही एकमेकाला ओळखता असं ॲटलिस्ट तुम्हाला वाटतंय तरी. मग तिथून तुम्हाला फॅमिलीला इंट्रोड्यूस करणं, मग त्यानंतर त्यांना ते मान्य असणं, ह्या सगळ्या प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागेल. नुसतं कंपेल करून पालकांना की आम्हाला करायचंच आहे त्या फोर्समध्ये नका करू, कारण पुढे बरंच काही वाढवून ठेवलेलं आहे जे फक्त तुमचं प्रेम पुरेसं नाही राहणार आहे. ओके. आता खूप महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोललं आहेत की प्रेम पुरेसं नसतं, तर का असं तुम्हाला वाटतं. कारण आजकाल समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं माझ्याकडे पैसा वगैरे आहे, एखादी चांगली पार्टनर माझ्यासोबत आहे आणि आमचं तिचं सध्या तरी व्यवस्थित जमतंय, आमचं खूप प्रेम आहे,
मग ती गोष्ट लग्नासाठी सफिशियंट नाही आहे का? नक्कीच नाही, कारण का प्रेम हे खूप सरफेस लेवलला आहे ना, आणि आत्ता जे वाटतंय ते कंडिशनल आहे. त्याला अनकंडिशनल लेवलला नेईपर्यंत आपल्याला बराच अवधी जाणार आहे, आणि ती प्रोसेस आहे, त्याला वर्ष लागणार आहे. आपल्याकडे तेवढी सहनशीलता, आपल्याकडे तेवढा कंपोज्ड माइंड, हे सगळं आहे का? ओके. आणि तो नसेल तर आपल्याला तो ॲटलिस्ट आधी म्हणजे तो अवेअरनेस तरी आणावा लागेल. तो क्रिएट नाही होणार पटकन, पण अवेअरनेस तरी आणावा लागेल की मला ना ह्या गोष्टी गुंतवायला लागतील. म्हणजे नुसतं प्रेम तर इनफ नाही होणार आहे. ते आहे म्हणा, कारण सुरुवातीला कसं 2च व्यक्ती असतात इन्व्हॉल्व, आणि नंतर मग फॅमिलीज असतात, बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. मग त्यावेळेस फॅमिलीज असतील त्यांना आपण डील करू शकतो, पण दोघं एकत्र तर पाहिजे. म्हणजे असे कितीतरी कपल्स मी बघते किंवा जे क्लायंट्स अप्रोच करतात त्यांच्यामधनं असं ऐकवात येतं किंवा कळतं की अरे यांच्यामध्ये कनेक्शनच नाही आहे. ओके. दे हॅव बीन मॅरिड लास्ट 10 years. त्यामुळे तुमच्या ड्युरेशनचा आणि कनेक्टिव्हिटीचा काहीच संबंध नाही. तुमचं ड्युरेशन, तुम्ही कितीही एकमेकांबरोबर वेळ घालवला असेल किंवा तुम्ही एकमेकांच्या संपर्कात, तुम्ही रिलेशनशिपमध्ये जरी असाल सिरियस, किंवा तुम्ही लग्न करूनही तुम्हाला 5 वर्ष झाली आहेत, 7 वर्ष झाली आहेत, पण तुमच्यामध्ये कनेक्शन आहे असं नाही ना. ओके. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट इमोशनल कनेक्शन. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की किती दिवसांपासून आपण एकमेकांच्या सोबत आहे याच्यापेक्षा आपण किती चांगल्या पद्धतीने एकमेकांना ओळखतो, करेक्ट, हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वीकार करतो. बरोबर, समजून घेतो. हो. आता तुम्ही जसं बोललात की स्वीकार करतो, हे स्वीकार करणंच बऱ्याच वेळेस आपल्याला जमत नाही. म्हणजे समोरचा जो पार्टनर आहे तो जसा आहे तसा आहे, आणि तसाच आपल्याला तो स्वीकार करायचा आहे, हे आजकाल जमत नाहीये लोकांना. तर यावरती काय करता येईल आपल्याला? यावरती आपल्याला स्वतःला मोल्ड आधी करण्याची गरज आहे. कारण समोरच्या पार्टनरची चूक आहे इझिली सांगू शकता तुम्ही. ओके, कारण कंप्लेंट्स हा अमूलाग्र काय म्हणतात अविभाज्य घटक आहे तुमच्या आयुष्यातला. पण कंप्लेंट्सपेक्षा मी माझ्याकडे आधी बघीन का की माझ्यात काय उणीव आहे. बरोबर आहे. की मी ह्याला आता पसंत केलाय, पण व्हॉट इफ जर का ही गोष्ट नसेल तर पुढे, व्हॉट इफ त्याचा जर का जॉब गेला तर त्यानंतर ह्याच्याकडे काय बेस आहे हे मी बघितलंय का, किंवा त्याच्यामधली जी उमेद आहे ती मी बघितली आहे का, किंवा अगदी मुलगी असेल तर ही आत्ता दिसायला खूप अशी व्यवस्थित वाटते पण थोडी हेल्दी आहे, तर नंतर ही थोडी जाड झाली तर मला हे स्वीकार असणार आहे का. हे फक्त दिसण्यावरनं नाही म्हणते मी, पण तिच्या स्वभावातलं पण मी म्हणते की आत्ता ही एवढी चिडचिड करते, पण व्हॉट इफ ही नंतर काही गोष्टी म्हणजे तो राग तिने माझ्यावर काढला तर मी कसं डील करेन. हे सगळे मुद्दे खूप लेवलचे आहेत, म्हणजे एका डीपर लेवलचे आहेत, आणि त्याच्याही डीपर लेवलचा तुमचा पास्ट आहे. ह्या सगळ्यावरती भाष्य झालं पाहिजे लग्न करायच्या आधी. पण याच्यावरती आपण बऱ्यापैकी बोलतच नाही. म्हणजे खरं तर विचार पण नाही करत की आज जी व्यक्ती आपल्याला सुंदर दिसते किंवा ती कमवती आहे, कुठली तरी एक गोष्ट आपल्याला तिची आवडत असते, ती लॉंग टर्म टिकणार आहे का. जर नाही टिकली तर आपण कसं डील करू, या सगळ्या गोष्टींचा माणूस विचारच करत नाही. कारण जे दिसतंय ते त्याच्यावरती विश्वास बसला जातो की आत्ता जे आहे ते खूप छान दिसतंय आणि तेच सत्य असणार आहे पुढे. पण तुम्हाला हे समजायला पाहिजे, आजची जनरेशन आहात तुम्ही, अनसर्टन्टी इज टुडेज नीड. सर्टन्टी इज नॉट दॅट्स अ लेटर पार्ट, पण अनसर्टन्टी इज टुडेज नीड. व्हॉट इफ असं झालं तर, हा विचार तुम्हाला आधी यायला पाहिजे. मी निगेटिव्ह नाही म्हणत आहे, पण सगळ्या परिस्थितीला ॲडजस्ट करण्याची कपॅसिटी माझ्यात आहे का, मी कशा प्रकारे त्याला उत्तर देईन किंवा मी रिॲक्ट करेन किंवा मे बी रिस्पॉन्ड करेन, हे जाणणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही बोलता बोलता एक शब्द बोललात, पास्ट. आता हा एकच शब्द खूप म्हणजे सफिशियंट आहे अनेक रिलेशनशिप्स ब्रेक करण्यासाठी. कारण बऱ्याच लोकांना काही ना काही पास्ट असतोच प्रत्येकाला, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि काही लोक विसरतात, काही लोक कंटिन्यू करतात. तर या सगळ्या गोष्टींना कसं हँडल केलं पाहिजे. पास्टबद्दल तुमच्या मनामध्ये गिल्ट असेल किंवा तुम्ही बऱ्यापैकी तो पिरियड मधनं हील होण्यासाठी दिला नसेल तर तो पहिला द्यायला पाहिजे. जर दिला नसेल तर तुम्हाला स्वतःला ते सजगता आली पाहिजे की ह्याबद्दल मी माझ्या पार्टनरला विश्वासात घेऊन काही सांगू शकतो का किंवा शकते का. हे जितकी क्लॅरिटी तुम्ही आधी पार्टनरला द्याल तितकं तुम्हाला बरं पडेल. ओके. जर तुम्हाला क्लॅरिटी नाही द्यायची तर तुम्हाला स्वतःवर काम तरी करायला पाहिजे. म्हणजे काम करून मग तुम्ही त्याला सांगा किंवा तिला सांगा की असं मी ब्रेकअपमधनं गेलेलो, मी खूपच जास्त डाऊन फील करत होतो त्यावेळेला किंवा होते, आणि त्यावेळेला मी एवढा पिरियड स्वतःवरती काम केलं आणि काम करून मी आत्ता तुझ्यासमोर जे आहे ते आहे. सो ह्याचे पडसाद परत येणार नाही ह्याची मी काळजी घेईन.
पण मला जस्ट तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं म्हणून मी हे शेअर केलंय. तुमचा रिस्पेक्ट खूप पटीने वाढेल त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये. तुम्ही तसं म्हणतायत, पण मग कधी कधी समोरची व्यक्ती पण तेवढी अंडरस्टँडिंग तिची असली पाहिजे. कदाचित तिला असं वाटू शकतं की यार याने मला फसवलं, किंवा त्या गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने यूज होऊ शकतो. मग तो पार्टनर तुमच्यासाठी नाही, त्याला नकार द्या. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी इज इक्वल टू नो. म्हणजे नंतर डिवोर्स आणि एवढा सगळा अभ्यास करण्यापेक्षा आधीच न म्हटलेलं चालेल ना. हो, म्हणजे किती 10 पूर्वी कसं 10 7 जण सिलेक्ट होत होती, मे बी आता 10 2 सिलेक्ट होतील असं म्हणूया. पण ठीक आहे ना, 10 तरी बघायला लागतील तुम्हाला. मग बरोबर आहे. पण नंतरचा अभ्यास नका वाढू. ओके. पण मग यामध्ये एक गोष्ट आहे की जसं आपण ज्या समाजामध्ये राहतोय त्यामध्ये कसं होतं ना, की जर सपोज अरेंज मॅरेजबद्दल मी बोलतोय, की बऱ्याच वेळेस एखादा मुलगा मुलगी आवडते, मग त्यांचं लगेच एंगेजमेंट वगैरे होते. म्हणजे एंगेजमेंट करणं म्हणजे एक टप्पा आपण पार केलेला असतो. मग बऱ्याच गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट होते, समाजाची असेल किंवा बाकीच्या गोष्टींची. मग नंतर जर या गोष्टी कुठं कळायला लागल्या तर एका साईडला माइंडमध्ये असं असतं की यार मी हे सगळं आता स्टॉप केलं पाहिजे का, किंवा जर मी हे रिलेशनशिप या लेवलला जर तोडलं तर बाकीचे लोक काय म्हणतील, किंवा याचा काय परिणाम होईल. म्हणजे त्यांना तो डिसिजन घेता नाही. जसं तुम्ही सांगितलं की समोरचा व्यक्ती जर तुम्हाला वाटते की तो तुमच्यासाठी बरोबर नाहीये तर तुम्ही स्टॉप करायला पाहिजे. तर अशा वेळी काय करावं? कॅनडाची एक केस स्टडी सांग. ह्याने मला अप्रोच केला मुलांनी की जवळजवळ 1.5 महिना राहिला आहे लग्नाला, पण तरीही मी साशंक आहे. म्हणजे तिला मी भेटलोय, अगदी ती कॅनडाला येऊन गेलेली आहे, 3 महिने राहून गेली आहे, वेळ आम्ही व्यतीत केला. नंतर आम्ही व्हर्च्युअली खूप जास्त म्हणजे व्हिडिओ कॉल्सवरती आम्ही खूप बोलतोय, कनेक्टेड आहोत. पण तरी मला तिच्या ह्या गोष्टी आवडत नाही आहेत, आणि तिच्या घरातल्यांचा मला हा सपोर्ट नाही आहे तिला, असं मला वाटतंय. तर मला थोडासा डाऊट येतोय की हिच्याबरोबर मी पुढचं आयुष्य कंटिन्यू करावं की नाही करावं. 1.5 महिना राहिला आणि तो ऑलमोस्ट 15 दिवसात तो इंडियाला येणार होता लग्नासाठी म्हणून सुट्टी वगैरे काढून. तो म्हणाला लग्न करू की नाही ह्याचीच मला गॅरंटी नाही आहे मॅम. तर मग सेशन्स सुरू झाले. हळूहळू त्या सेशन्समधनं असं कळलं 2च आठवड्यामध्ये की हाच थोडा खूप जास्त ओव्हर पॉझेसिव्ह होत होता. हाच थोडा शंका जास्त आणत होता. म्हणजे तिच्या कुठच्याही कृतीवरती ती जर निखळपणी सांगतीये तर त्याच्यावरती हा पटकन जज करायचा पटकन इम्पल्सिव्हली. आणि असं झाल्यानंतर मग त्याला म्हणजे जे काही आहे ते तो इंडियात आला. मग आल्यानंतर त्यांनी तिची मला ओळख करून दिली, आणि त्या ओळखीत मला असं कळलं की अरे ही तर खूपच मनमोकळी, एक ओव्हर एक्सप्रेसिव्ह म्हणजे हसणारी, हॅपी गो लकी, चिल अशी मुलगी आहे. फक्त ह्याच्याबरोबर समोर ती खूप दबली जाते किंवा ह्याच्यासमोर ती खूप जास्त मोकळी होत नाहीये, आणि त्याचा अर्थ तो तसा लावतोय. सो समवेअर हे जे सूत्रता होती ना, ही सेशन्समधनं आणणं गरजेचं होतं, आणि ती आली. ह्याच्यामध्ये तिला थोडंसं मेलोडाऊन करायला सांगितलं, कुठे बोलायचं आहे, कुठे काय नाही बोलायचं आहे, ह्याचं तुला तंत्र ठेव, आणि त्याला थोडंसं एक डिस्टन्स करायला सांगितलं, जेणेकरून तू इतका पॉझिटिव्ह न होता थोडं तिला समजून घे की तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे. बरोबर आहे, राईट. हे झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. आज जवळजवळ किती 4 महिने झाले या गोष्टी. आणि ती कॅनडालाही गेली, ती तिथे राहतीये पण. सो इट्स गुड. प्री मॅरिटल लेवलला ह्या सगळा अभ्यास केल्याने ना तुमचा बेस पक्का होतो. बरोबर आहे. मग नंतर ना कोलमडण्याची भीती नसते. म्हणजे तुम्ही खूप छान सजेशन दिलं की असं जर तुमच्या मनात एखादा डाऊट येत असेल तर डायरेक्टली ते रिलेशनशिप तोडण्याऐवजी तुम्ही एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतात, त्याची हेल्प घेऊ शकतात, आणि त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्या गोष्टी परत एकदा आपण म्हणतो ना चेक करू शकतात की यार माझी तर चुकी नाही आहे. जसं तुम्ही सांगितलं की त्या मुलाचीच कुठेतरी चूक होती, पण ती त्याला मान्य नव्हती. मग ती हळूहळू तुम्ही त्याला एक्सप्लेन करून सगळं सांगितलं, आणि आज त्यांचं रिलेशनशिप टिकलं. नक्की. तर खरंच थँक्यू. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की इमोशनली रेडी नव्हता तो, असं त्याला वाटत होतं. तर हाच मुद्दा आजकाल बऱ्याच यंग जनरेशनमध्ये पाहायला मिळतो. त्यांना असं वाटतं की आम्ही लग्नासाठी तयारच नाही अजून. तर याकडे तुम्ही कसं बघता? स्वतःची तयारी करणं ह्यासाठी फार महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट ठरेल. मग ह्यात स्वतःचा ॲक्सेप्टन्स वगैरे जरी असला तरी पण ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिकली पुढे जात नाही आहेत ना. म्हणजे आईबाबांनी सांगितलं म्हणून लग्नाला तयार आहात, आणि त्यासाठी तुम्ही लग्न करताय. तर जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तो प्रश्न सतत खात राहील की अरे मी ब्रेकअपमधनं बाहेर नाही आलोय,
किंवा मे बी माझं ऑलरेडी करिअर अफेअर सेट आहे, नाहीये किंवा हा कुठलाही नाही मुद्दा नाही असो. माझं ऑलरेडी अफेअर हा. आहे, पण मी ह्या लोकांना आवडत नाहीये तो मुलगा किंवा ती मुलगी, म्हणून मी त्यांच्यापासून लपवून ठेवलं. तर चल त्यांच्यासाठी म्हणून मी लग्न करून टाकतो, असेही लोक आहेत. म्हणजे उरकायचं म्हणून उरकून टाकणारे हे तरुण आहेत, कमी असतील पण आहेत, की ज्यासाठी त्यांच्या समाधानासाठी म्हणून आईवडिलांच्या ते लग्न करतात. आणि मग दोन म्हणजे हे सिक्रेट रिलेशनशिप पण मेंटेन ठेवतात आणि तेही रिलेशनशिप, पण कुठे जस्टिस नाही देऊ शकत. मग हा फार मोठा मुद्दा आहे. तर हे सगळं प्रीमॅरिटल लेवलला जर तुम्ही ओळखलंत आधीच, तर त्याला पॉवरफुल क्वेश्चन्स ही त्याच्यावरती रेमेडी आहे, डीलिंग टेक्निक्स आहेत त्याच्यासाठी. हे जर तुम्ही आधी विचारलंत ना, तर सगळं भांडं म्हणजे उघडं पडतं, असं आपण म्हणूया, ते पितळ उघडं पडल्यासारखं, की त्याला ते ॲक्सेप्ट करावंच लागतं. से फॉर एक्झाम्पल, लग्नाआधी जर का तुम्ही भेटताय आणि तुम्ही दोघंजणच बसलात, तुम्हाला अगदी डाऊट वगैरे येईल, गट फिलिंग ह्याला बाजूला ठेवूया, पण तरी ॲटलिस्ट तुम्ही काही क्वेश्चन विचारू शकता. काय रे तुझ्या आता आयुष्यामध्ये कोण आहे? तो म्हणाले नाही कोणी नाही आहे म्हणून. मग तुझा वेळ कसा जातो? ठीक आहे, तो सांगेल जसं आहे ते. मग लग्नानंतर जर का माझ्या बाबतीत असं असं घडलं, तर तू मला कशा प्रकारे मदत करशील? तर तो सांगेल की ठीक आहे, मी अशी अशी मदत करेन. व्हॉट इफ मी आजारी पडले तर? व्हॉट इफ मला फायनान्शियल प्रॉब्लेम आला तर? बरं, मग आधी तुझे ब्रेकअप्स किती झालेत किंवा तुझ्या आयुष्यात कोणी होतं का? मे बी तो खरा असेल तर तो सांगायला सुरुवात करेल किंवा तो टाळेल. त्याच्या टाळण्याचा जर संबंध तुम्हाला सेन्स कळतो, तेवढं तर आपल्याला कळू शकतं, तर तुम्हाला इट्स अ रेड फ्लॅग. तो का टाळतोय? मग तुला भीती आहे का किंवा तुला काही प्रेशर आहे का? आणि हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आईवडिलांच्या अंडर प्रेशर येऊन, समाजाच्या प्रेशरमध्ये येऊन तू लग्न करतोयस का? कारण मलाही काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत, पण आधी तुझ्याकडनं मला गोष्टी ऐकायला आवडतील. म्हणजे जर तू कोणावर प्रेम करत असशील तर मला हे खरं खरं सांग. मी कोणावर प्रेम करत असेल तर मीही तुला आत्ता सांगायला तयार आहे. पण हे ना आपण उगीचच लपूया नको. जर तुम्ही एवढा कम्फर्ट लेवल जर समोरच्याला देताय ना, तर त्या कम्फर्ट लेवलला तो डेफिनेटली रिस्पॉन्ड करेल. ओके. आणि जर तुम्ही प्रेशरमध्ये तुम्ही स्वतः येऊनच त्याला जुजबी प्रश्न विचारताय वरवरचे, तर बस करायचं म्हणून तुम्ही कराल लग्न, पण ते टिकणार नाही. नंतर प्रॉब्लेम्स येतीलच, येणारच आहेत. कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याला ट्रेस कराल. सरफेस लेवललाच आहे. हां, कारण तुम्ही जस्टिस नाही देऊ शकणार त्या नात्याला. ओके. पण जसं तुम्ही सांगितलं की समाजाचं प्रेशर किंवा आई वडिलांचं प्रेशर, या आजही आपण कितीही म्हटलं तरी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आजही असं ओपन कन्व्हर्सेशन होत नाही पॅरेंट्सच्या आणि मुलांच्या मध्ये. पॅरेंट्सच्या एका वेगळ्या एक्सपेक्टेशन असतात त्या समाजाला धरून किंवा बाकीच्या लोकांना धरून. तर मग हे कसं हँडल करावं? जेवढं मोकळेपणाने बोलाल तेवढा तुमचा पुढचा अभ्यास वाचणार आहे. कारण समाज तुमचे प्रश्न सोडवायला नाही येणार आहे. आई बाबा तुमचे प्रश्न सोडवायला मे बी उभे राहतील, पण ते सोडवणार नाहीत. सोडवायचे तुम्हालाच आहेत. त्यामुळे फक्त वेडिंग या एका सेलिब्रेशनपर्यंत सीमित न राहता पुढचा थोडा विचार करा की हा रियालिटी चेक आपण आत्ता दिला तर. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, राईट? पण हे अवेअरनेसनी हे आणलं पाहिजे. हे समजूतदारपणा तुमच्यामध्ये आला पाहिजे. थोडं थांबा, 1 महिना थांबून काही होणार नाही. जसा हा मुलगा आता 1.5 महिना त्याला लग्नाला असताना त्याला जर कन्फ्युजन आहे, अशा एक मुलीची पण केस सांगते. 7-8 वर्ष लग्नाच्या आधी ती लोक म्हणजे एकमेकाला ओळखत आहेत, आणि आता जेव्हा तिने इंट्रोड्यूस केलं आणि त्यांनी इंट्रोड्यूस करायची वेळ आली आहे त्याच्या फॅमिलीला, तेव्हा तो थोडासा घोस्टिंग करतोय. तर तिला हे कळत नाही की तो घोस्टिंग का करतोय ते. तर असं होतं की हा करेजियसच नव्हता मुलगा. म्हणजे त्याला आईवडिलांसमोर डिसिजन मेकिंग नाहीच आहे, त्याचा कॉन्फिडन्सच लूज होत होता. मग अशा मुलाबरोबर लग्न करून तो म्हणजे कसं काय तुम्ही करणार? किंवा करा तुम्ही लग्न, पण मे बी आधी त्याला मदत करा ना तो कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी. बरोबर. जर तुम्ही हे जेस्चर दाखवलं, फॉर एक्झाम्पल, बघा आपण आता 8 वर्ष एकत्र आहोत, मी माझ्या फॅमिलीला एकदम रोकटोक सांगितलं, पण तुझ्यामध्ये ते धैर्यच नाही आहे रे, तू काय अजिबात एकदम आईवडिलांच्या समोर काही बोलत नाही आहेस. मग त्याकरता आपण काय करूया सांग, म्हणजे तर तुलाही मी आवडत असेल तर समहाऊ हा कम्फर्ट लेवल आपल्या पार्टनरला द्या, रादर दॅन कंप्लेनिंग किंवा जजिंग हिम, की त्या कम्फर्ट लेवलला मी तुझ्याबरोबर आहे मदत करायला. तो जर म्हणाला नाही, आईबाबांशी बोलायचं माझ्यामध्ये धारिष्ट्य नाही आहे, पण समहाऊ जर तू मला सपोर्ट करणार असशील तर मग आपण बोलू, आपण दोघं जाऊन बोलू त्यांच्याशी आणि त्यांना सांगू की हे असं असं आहे आणि आम्ही दोघं करायला तयार आहोत, पण मला तुझी साथ लागेल. मे बी त्याने ॲक्सेप्ट करावी ती गोष्ट, आणि मुलींनी त्याला जज न करता मदत करावी. हा एक मुद्दा झाला.
तर ह्या मुलीचं काय झालेलं, अशा पद्धतीने तिने तो नाही म्हणाला ना कारण, तर ते लग्न तुटलं. ओके. म्हणजे त्या मुलांनी दुसरीकडे लग्न केलं मग आणि त्याच्यानंतर तो तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. कारण प्रेम तर होतंच, एवढ्या वर्षाचं बॉन्डिंग होतं, पण जस्ट बिकॉज त्याच्याकडे करेज नव्हतं, जस्ट बिकॉज त्यावेळेचा त्याचा कॉन्फिडन्स कमी पडत होता, म्हणून त्यांनी, आणि तिने मला खूप लेटच कॉन्टॅक्ट केला म्हणजे, पण त्या मुमेंटला जर का तिची ती मदत झाली असती तर त्याला ती मदत झाली असती आणि तो कॉन्फिडेंटली आईवडिलांशी बोलून त्यांनी आपलं नातं स्वीकार केलं, म्हणजे त्यांना सांगितलंच. मला थोडंसं तुम्हाला म्हणजे पॅरेंट्सबद्दल पण विचारायचं आहे की जसं आता तुम्ही त्या मुलीबद्दल बोललात की तिने तिला ते सांगायला पाहिजे होतं, ओपनली बोलायला पाहिजे होतं, पण बऱ्यापैकी मुलं मुली जे काय असतात ते एकमेकांशी ओपनली बोलतात, पण पॅरेंट्सशी आपण तेवढं ओपनली बोलू नाही शकत किंवा पॅरेंट्स मुलांशी बोलत नाही. म्हणजे पॅरेंट्ससाठी काय मेसेज असेल तुमचा? पेरेंट्ससाठी हा मेसेज असेल की मुलांना मुभा द्या काही करायची त्यांच्या डिसिजनप्रमाणे, असं नाही म्हणणार मी, पण तुमचा जो गायडन्स आहे किंवा तुमचा जो कन्सर्न आहे, तुमचं जे प्रेम आहे ते इंटरफिअरन्समध्ये कन्व्हर्ट नका होऊ दे. ते प्रेमच राहू दे. तो जर एक सपोर्ट आहे तर तो सपोर्टपर्यंतच राहू दे, की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला इन्व्हॉल्व करा. यू शुड स्टॉप द हेलिकॉप्टर पेरेंटिंग. म्हणजे 18व्या वर्षानंतर थोडंफार तरी माणसांनी डिस्टन्स ठेवायला पाहिजे. त्याचा तो आणि तिची ती ग्रो व्हायला पाहिजे, विचारांनी, डिसिजन मेकिंगमध्ये, कॉन्फिडन्समध्ये, करेजमध्ये ग्रो व्हायला पाहिजे. तर ते त्यांचं आयुष्य नक्की शेप करू शकतील, त्यांना पाहिजे त्याप्रमाणे बांधू शकतील, उभं करू शकतील. तर पेरेंट्सना एवढं आहे की ती लिमिट क्रॉस नका करू, कारण ती लिमिट जर तुम्ही क्रॉस करताय तर तुमची मुलगी तुमच्यावर डिपेंड राहील कायमची, मुलगा तुमच्यावरती डिपेंड राहील कायमचा, आणि ते दोघं एकमेकांवर कधीच डिपेंड नाही राहणार, जे की फार इम्पॉर्टंट आहे लग्नामध्ये. इंटरडिपेंडन्सी इज व्हेरी व्हेरी रिक्वायर्ड इन द मॅरेज. ओके. पण मग कधी कधी पॅरेंट्सकडूनही एखाद्या मुलीवरती फोर्स केला जातो की आम्ही तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधलेलं आहे आणि तुला त्याच्याशीच लग्न करावं लागेल. यावरती तुमचा काय टेक असेल? तेच सांगितलं, एक तर पेरेंट्स जर का फोर्स करतायत तर मुलांनी किंवा मुलींनी कॉन्फिडंट राहायला पाहिजे. आपल्या आयुष्याचं काय आपल्यासाठी करायचं आहे एवढी क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे. आणि जर ते फोर्स करतात आणि मुलं मुलीही अंडर इन्फ्लुएन्स आहेत तर मग तिथे चूक ही होणारच आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तो स्टँड घ्यावा लागेल, तो स्टँड घ्यावा लागेल. एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येक वेळेला पेरेंट्स चुकीचे असतील असं नाही मला म्हणायचं आहे. मे बी कधी कधी त्यांनी सुचवलेलं स्थळ करेक्टही असू शकेल, पण ते करेक्ट इनकरेक्ट ह्याचा अनुभव घेण्यासाठीचे जे पेशन्स आहेत किंवा करेक्ट इनकरेक्ट हे कनेक्शन किंवा एकमेकांबरोबर बांधण्यासाठीचं जे एक अंडरस्टँडिंग आहे, एक मॅच्युरिटी आहे, ती नाही आहे आजच्या मुलांमध्ये. ती ग्रो करावी लागेल. ओके. हां, म्हणजे इमोशनल मॅच्युरिटी तेवढी नाही. खूप इम्पल्सिव्हली डिसिजन घेतले जातात. सगळेच नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी असं होत आहे. कारण ते दिसतंय ते खूप छान दिसतंय. ओके, त्याच्यावरती हां ठीक आहे, सगळं चांगलं आहे, पण मॉनिटरी लेवलवरती, मटेरियलिस्टिक लेवलवरती तुम्ही आज डिसाईड करता इमोशनल लेवलचा कुठचाही विचार न करता, तर ते तुम्हाला, कारण शेवटी डील तुम्ही इमोशनलीच करणार आहात. बरोबर आहे. एकमेकांबरोबर. बरोबर आहे. आता आपण एक केस स्टडी घेऊया. करेक्ट. की समजा एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, ते दोघंही एकमेकांना आवडतात वगैरे आणि ते खूप वर्षांपासून सोबत आहे, पण मग आता लग्नाचा मोठा टाइम आलाय. म्हणजे आपण म्हणतो ना की कॉलेज टाइम पासून सोबत आहे. करेक्ट. पण अशा वेळी काय होतं की आता लग्नाचा टाइम आलाय, पुन्हा मुलीला घाई होते कारण वयाच्या हिशोबाने, आणि मुलाचं असं म्हणणं असतं की मी अजून सेटल नाहीये किंवा वाईस वर्सा, काही रिझन असू शकतात, आणि लास्ट मोमेंटला कोणीतरी बॅकआउट करायचं किंवा अशा विचार करतं. मग त्यावेळेस समोरच्याला पण कळत नाही, कारण ब्लेम द्यायचा नाही समोरच्याला, कारण तो चांगला व्यक्ती आहे, असं नाही की त्याने मला चीट केलेलं आहे, पण मग सिच्युएशन काहीतरी अशी असते की लास्ट मोमेंटला कोणाला तरी एकाला हात सोडावा लागतो. मग अशा वेळी काय तुमचं एक गायडन्स असेल? याचा अर्थ तुम्हा दोघांचा बांध किंवा तुमचं बॉन्डिंग पक्क नाहीये. ओके. काय होईल जास्तीत जास्त बाहेरून, म्हणजे एक तर इन्फ्लुएन्स असेल, एक तर सिच्युएशन अशी असेल की जिथे आपल्याला आपण नाही म्हणूच शकत नाही आहोत त्याला, पण अशा सिच्युएशनला सुद्धा स्टँड करणं हेच तर तुमचं बॉन्डिंग आहे ना. मग एवढी वर्ष इन्व्हेस्टमेंट करून केलं काय तुम्ही? त्याचा आरओआय तर मिळाला पाहिजे तुम्हाला. तुम्ही त्याच रस्त्याने चालत होतात की आज आपल्याला 5 वर्ष झाली आहेत, आपण एकमेकांबरोबर आहोत, एवढे अनुभव आपण घेतलेत, एकमेकांबरोबर सपोर्ट एकमेकांना खूप चांगला केलेला आहे. मग आता ऐन वेळेला जेव्हा आपलं लग्न आता म्हणजे आपण करायचं आहे असा डिसिजन घेतलाय, मग तेव्हा बॅकआउट काय करायचं? म्हणजे ह्याचा अर्थ कम्फर्ट लेवलला तुम्ही ओके होतात
जेव्हा अनकम्फर्ट लेवल आली आणि कम्फर्टमधनं अनकम्फर्टला जातोय म्हणजे ती ग्रोथ आहे. ओके. मग त्या ग्रोथच्या वेळेला आपण नेमके पळपुटेपणा करतोय किंवा अव्हॉइड करतोय, डिसअपिअर होतोय. कारण तिथे बोलायचं धारिष्ट्य आपल्यामध्ये नाही आहे. ते डील करण्याची ताकद कुठेतरी आपल्या दोघांमधनं कमी पडते. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे योगेश, काही ना काहीतरी सोल्युशन डेफिनेटली. आणि तुम्ही दोघं जहा बनवणार आहात ना, पेरेंट्स नाही बनवणार आहे. त्यांनी त्यांचा जहा बनवला म्हणून तुम्ही आहात. हो. सो तुमचा जहा कसा बनवायचा हे तुम्ही दोघांनी डिसाईड करायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. त्यात समाजाने नाही इंटरफिअर करायला पाहिजे. आणि त्यानंतर एक गोष्ट आणखी एक विचारावशी मला वाटतं की म्हणजे थोडंसं आता वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतो की जसं की आता मध्ये सैराट मूवीज वगैरे आले होते. आपण काही जे असतात ते मुलं एकदम यंग असतात, त्यांना तेवढं कळत पण नाही आणि ते काही पॅरेंट्सच्या विरोधात, समाजाच्या विरोधात कधी कधी लग्न पण करतात. आणि नंतर त्यांना कळतं की समजा आपला डिसिजन कुठेतरी चुकला, तर मग आता चुकल्यावर काय करायचं? रिटर्न पॅरेंट्सकडे पण जाता येत नाही. मग या सिच्युएशनसाठी तुमचं काय गायडन्स असेल? म्हणजे पोस्ट मॅरेज म्हणतोयस तू? हा, म्हणजे तिच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक तर जे यंग मुलं आहेत की त्यांना वाटतं की आमचं प्रेमच आहे, आम्हाला लग्नच करायचं आहे समाजाच्या विरोधात जाऊन, तर त्यांच्यासाठी एक काय ॲडवाईस असेल? आता त्यांचं वयच जर का म्हणजे ते इमॅच्युअर आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा डिसिजन घेतला आहे, एक आपण म्हणूया 3-3.5 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी त्यांना हे रिअलाईज होतं आहे की अरे हा आपल्या लेवलचा नाही आहे, किंवा कुठला तरी एक पार्टनर हा ग्रो होतो, अपडेट करतो स्वतःला, दुसरा स्टकअप असेल किंवा त्याची ग्रोथ स्लो असेल. तर अशा वेळेला तुम्हाला दोघांना क्लिअर कम्युनिकेशनमधनंच हे काढायचं आहे की ह्या कम्युनिकेशनमधनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नक्की अडतंय कुठे आपलं. मला का तू आवडेना असं झालास किंवा आवडेना अशी झालीस, काहीतरी राहतंय का? मी ह्या गोष्टींनी स्वतःला अपडेट केलेलं आहे, तू का नाही स्वतःला अपडेट करत आहेस? तू का नाही थोडंसं? ही जी मगाशी कॅनडाची जी केस सांगितली त्याच्यामध्ये स्पीडचा प्रॉब्लेम होता. मुलगा खूप फास्ट स्पीडमध्ये ग्रो करत होता स्वतःला आणि ती थोडीशी, तिचं अपब्रिंगिंगच तसं नव्हतं, त्याच्यामुळे फॅमिली आणि ह्यांच्यामध्ये राहून तिची ग्रोथ अशी स्लो होती कारण तिला स्वतःची स्पेसच मिळाली नव्हती. आणि कॅनडामध्ये हा आधी एक 5 वर्षापासून राहतोय, तर त्याला त्याची स्पेस मिळालेली होती. तर हे खूप असे बारकावे आहेत. म्हणजे असं सैराटसारखं जे तू म्हणतोयस, म्हणजे अगदी अल्पवयीन ह्याच्यामध्ये प्रेम झालंय आणि एक 4-5 वर्षांनी त्यांना जाग येते, तर हे प्रश्न विचारण्याची गरज आहे की खरंच या नात्याला आपण पुढे नेण्यात काही पॉईंट आहे. तर तूही अपडेट असशील तर आपण दोघं सिंक होऊन एकत्र आपण ग्रोथ करू. मी इथे स्वतःला अपडेट केलं, हे प्रूफ आहेत त्याचं. ठीक आहे, जे काही असतील ते इंटेलेक्च्युअल लेवलला असेल, इमोशनल लेवलला असेल, ते त्यांनी कोणी सांगावं एका पार्टनरनी आणि दुसऱ्याला सांगावं बघ असं करून तू हे नाही केलंस तर मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे, पण तू ग्रो करणार असशील तर नशीब ते इथेच सांग. ह्या कम्युनिकेशननी इतकी मजा आहे ना. तो जर घाबरणारा असेल किंवा त्याच्यामध्ये ताकद नसेल, करेज नसेल, तर तू इथे बॅकआउट करेल. इट्स अ गुड थिंग फॉर यू ना की तुम्हाला ही क्लॅरिटी आधी मिळते. पण हे कम्युनिकेशन तुम्हाला फार फायदा देऊन जातं पुढच्या सगळ्या संकटांना सामोरं जाण्यापेक्षा. आता एक क्वेश्चन ना मी थोडंसं मुलींच्या अँगलने विचारतो की कसं असतं की मुलींना लग्न केल्यानंतर ऑब्व्हियसली समोरच्या फॅमिलीमध्ये जायचं असते, सगळीच लोक नवीन असतात. कधी कधी असं होतं की जसं तुम्ही बोललात की मुलीचं अपब्रिंगिंग वेगळं झालेलं असेल, मे बी ते ओपन माइंडेड असतील, पण समोरच्याची जी फॅमिली आहे ती अजूनही त्याच गोष्टींना धरून चालत असेल. अशा वेळेस ऍडजस्ट कसं करायचं, किंवा एखादी फॅमिली सिलेक्ट करताना, म्हणजे मुलगा सिलेक्ट करताना ती बऱ्यापैकी विचार करते, पण फॅमिली सिलेक्ट करताना तेवढा विचार केला गेला पाहिजे का आणि कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे? केला गेला पाहिजे. फॅमिली सिलेक्ट करताना त्यांचं एकतर समाजातलं त्यांचं म्हणजे त्यांना काय स्टेटस आहे ते, त्याचबरोबर त्यांची वागणूक कशी आहे घरातल्यांबरोबर, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा ॲक्सेप्टन्स लेवल किती आहे. आता हे सगळे प्रश्न आधी, म्हणजे आता आपल्या समाजामध्ये आपण म्हणू तर हे बोल्ड वाटू शकतात, पण हे प्रश्न तुम्ही जेवढे लवकर विचाराल त्यावेळेला मे बी तुम्हाला उद्धट उर्मट काही पदव्या मिळतील, दॅट इज ओके. पण नंतरचं तुमचं आयुष्य तुम्ही खराब नाही करणार. भले आधी तुम्हाला क्लॅरिटी येणं फार गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही प्रश्न विचारा, पण समाजामध्ये त्यांचं स्थान काय आहे, त्यांची ॲक्सेप्टन्स लेवल काय आहे, ते किती समजून घेत आहेत, आणि दुसरी गोष्ट मला ॲज अ सून म्हणून, मुलगी म्हणून नाही पण सून म्हणून तरी ॲक्सेप्ट करायला ते रेडी आहेत का, किंवा किती वेळ घेणार आहेत.
नात्याचं स्वीकृती ही तर वेगळी गोष्ट झाली, पण हो. मला ॲज अ सून म्हणून ते ॲक्सेप्टेड आहे का? नाहीतर मग असं होईल की मी ह्या वातावरणात वाढलेच नाही आहे आणि मग ते माझ्याकडनं अपेक्षा करतायत की अरे देवघरात तू उदबत्तीच नाही लावलीस, किंवा अरे तुला साधं एक काय म्हणतात त्याला, आठवड्यातनं एकदा देवपूजा नाही करता येत तुला, किंवा मे बी काय म्हणूया स्वयंपाकाच्या आपण, बाबतीत असेल. काही दुसरे हां. एक्झाम्पल्स घेऊया. हां. म्हणजे तर हे तुम्हाला करता येत नाही, म्हणजे महिन्यातनं एकदा तुला जर फॅन पुसायचं असेल तर त्यासाठी तुला पुसता येत नाही. भले बायका वगैरे असतील, पण त्यांना म्हणजे तू मदत करायला, तू इनिशिएटिव्ह तर घे त्यांच्याकडनं करवून घेण्यासाठी. तर हे ज्या अपेक्षांचं जे गुंता आहे ना, तो आधी सोडवणं फार गरजेचं आहे, की मी हे करणारच नाही, किंवा मी करेन पण मला सांगा आणि मग मी करेन. कम्युनिकेशन इज पॉवरफुल, हॅज टू बी पॉवरफुल. ओके. जसं तुम्ही सांगितलं की कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, आताच तुम्ही बोललात, तर मला हेच थोडंसं विचारायचं आहे की आधीच कुठल्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे, किंवा असे कुठले क्वेश्चन्स आहेत की मुला-मुलींनी लग्न करायच्या आधी एकमेकांना विचारलेच पाहिजे? पहिला प्रश्न असा की आपण दोघं फक्त प्रेम करतोय का आपण एकमेकांना समजून घ्यायला तयार आहोत. ओके. नेक्स्ट आहे, आपण एकमेकाला आत्ताच्या ह्या सिच्युएशनमध्ये स्वीकार केला आहे. तू जसा आहेस तसा मला आवडतोस, मी जशी आहे तसं तुला आवडतं. पण ह्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, एक लग्न झाल्यानंतर हनीमून फेज, त्याच्यानंतर बदल होणार आहे आपल्यात. म्हणजे फिजिकली जसा बदल होईल, फायनान्शियली काही बदल होऊ शकतो, इमोशनली बदल होणार आहे. त्या बदलाला तू मला साथ देणार आहेस का? म्हणजे तो बदल ॲक्सेप्ट करायला तू मला साथ देणार आहेस का? कारण एक केस स्टडी अशी सांगेल की लग्नाआधी त्याला असं काही दिसलंच नाही आणि नंतर त्याला एकदम तिने स्लीवलेस घातल्यानंतर हातावरचे डाग दिसायला लागले, दंडावरचे. म्हणजे त्यावरनं त्यांचं लग्न तोडायला तो तयार होता. बापरे. म्हणजे काय आहे, हो ना. म्हणजे एवढी जर इमॅच्युरिटी असेल तर मग असा मुलगा काय कामाचा? त्यापेक्षा आधी हे सगळे प्रश्न गरजेचे आहे. त्यामुळे फिजिकल, इंटेलेक्च्युअल, इमोशनल, फायनान्शियल या चारही लेवलला जर आपल्यात बदल होत आहेत, वाढूही, चांगलंही होईल काहीतरी, आणि कुठेतरी काहीतरी फेल्युअर पण येऊ शकतं, पण त्याला तुझी स्वीकृती आहे का साथ देण्याची? बरोबर आहे. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा आहे की फक्त प्रत्येक कपलमध्ये योगेश एक प्रॅक्टिकल विचार करतो आणि एक इमोशनल विचार करतो. प्रॅक्टिकलवाला इमोशनल नसतो असं नाही, पण त्याच्या ॲक्शन सेंट्रिक तो जास्त असतो, त्याला ॲक्शन्समध्ये जास्त बिलीफ असतो. आणि इमोशनल व्यक्तींना शब्द आणि टच प्यारे असतात. मग तो मेल फिमेल कोणीही असू शकतं. तर ही भाषा आपण एकमेकाची समजायला आणि शिकायला रेडी आहोत का? हे ऐकायला कदाचित कठीण जाईल, पण हे ॲक्च्युली गरजेचं आहे. म्हणजे मी डंकेकी चोटवर सांगते ही गोष्ट की हे जर तुम्हाला मान्य असेल तरच लग्न करा, अन्यथा लग्न करू नका. कारण ही भाषा फार महत्त्वाची आहे. इथेच तर मोठी गोम आहे की प्रॅक्टिकल नवरा म्हणतो अरे मी तर काहीच नाही केलं, मी पुढे काय केलं, मी तर नुसता फक्त बोललो, पण त्याच्यानंतर मी तुला गिफ्ट पण आणलं ना, त्याच्यानंतर काय माझ्या डोक्यात काहीच नाही. अरे पण तू बोलून गेलेलं तिला इतक्या लेवलला काळजाला हर्ट झाला आहे की तिथे पकडून बसली आहे, किंवा तो पकडून बसला आहे, त्याला नाही आवडलं आहे तू असं बोलली आहेस. ते आजकाल मुलंही इमोशनल असतात. कारण तो हे जे प्रश्न आहेत ना, हे लग्नाआधी विचारण्याची गरज आहे. जसं मी अंडरस्टँडिंग म्हटलं, नंतर ॲक्सेप्टन्स म्हटलं, आता मी हे लँग्वेजचं म्हटलं, त्यानंतर कम्युनिकेशनचं आहे, फायनान्स, मॉनिटरी लेवलचं आहे की माझा फायनान्स, तुझा फायनान्स बोलायला ठीक आहे, पण खरंच आपण कुठल्या लेवलला फायनान्स शेअर करणार आहोत एकमेकांबरोबर. म्हणजे मी काय इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत, तू काय केल्या असतील, आपला एक पॅटर्न एकत्र बनवण्याकरता, फायनान्शियल पॅटर्न आपल्याला क्लिअर, तर ट्रान्सपरन्सी ठेवावी लागेल. तर त्याकरता तू रेडी आहेस का? हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे. ओके. तर लीनाजी, जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या आस्पेक्ट्सवरती चर्चा झाली पाहिजे, जसं की इमोशनल असतील, फायनान्शियल असतील, इंटेलेक्च्युअल असतील, फिजिकल असतील. पण मुद्दा इथंच आहे की आधीच्या 3 गोष्टींबद्दल आपण मनमोकळेपणाने चर्चा करतो, पण जे फिजिकल आस्पेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल आजही तेवढं ओपनली बोललं जात नाही. तर मग त्याच्याबद्दल आपण कसं, म्हणजे ते सुरुवात करतानाही थोडंसं मनात गिल्ट असतो, किंवा कारण मे बी ते अरेंज मॅरेजमध्ये असेल तर आणखी डिफिकल्ट होतं. तर या सगळ्या गोष्टी कशा डील केल्या पाहिजे? ह्याच्यामध्ये आईवडिलांसमोर नक्कीच तुम्हाला थोडंसं लाजल्यासारखं होऊ शकेल. आत्ताच्या सिनारिओमध्ये मी जे काही जगात चालू आहे, आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी चालू आहे त्या कल्चरप्रमाणे म्हणते मी. पण तुम्ही जेव्हा दोघं असता तेव्हा तुम्ही दोघांना तर वेळ दिलेला असतो भेटताना, म्हणजे बोलण्यासाठी, तेव्हा तुम्ही विचारू शकता की थोडेसे मी जरा काही डीपर लेवलचे प्रश्न विचारले तर चालेल ना. मे बी हे तुम्ही पेरेंट्ससमोर सुद्धा बोला
म्हणजे नंतर गैरसमज नको व्हायला की मी तर म्हणजे मला ही क्लॅरिटी हवी आहे. त्यामुळे इफ यू डोंट माइंड मी हे प्रश्न सगळ्या लेवलला विचारणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करा, मी फायनान्शियल पण विचारेन, मी फिजिकल विचारेन, मी इमोशनल विचारेन. आणि मग जेव्हा तुम्ही दोघं बोलताय त्यावेळेला तुम्ही विचारू शकता की डिड यू हॅव एनी ब्रेकअप्स ऑर डिड यू हॅव एनी बडी इन युअर लाईफ इयर बिफोर. तुझा अनुभव काय आहे? मग मी माझाही अनुभव सांगतो. मग ती सांगेल मे बी कोणी नव्हतं, कोणी नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी फक्त काय एखादं क्रश असेल माझ्या आयुष्यात, किंवा मे बी 2 ब्रेकअप झाले असतील. मग हे बोलताना तुम्हाला तेवढी तर समज येते की फिजिकल ते लोक इंटिमेट झालेले असणार. तर हे तुम्ही विचारू शकता की तू फिजिकली तुम्ही इंटिमेट झालेला, तर त्याच्यानंतर ब्रेकअपनंतर तुला काही त्रास झाला का, किंवा तुझे काही इनिबिशन्स तयार झालेत का. कारण काहीतरी ठोकताळा तिच्याही आयुष्यामध्ये तिने बनवला असेल ना त्या ब्रेकअप्स नंतर, तसा त्यानेही बनवला असेल. तर हे तुम्हाला डीपर लेवलला विचारणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिकल लेवलला तुम्हाला हे विचारणं गरजेचं आहे की तुझी काय अपेक्षा आहे, किंवा माझी ही अपेक्षा आहे. मला असं वाटतं की आधी इमोशनल लेवलला आपण आधी कनेक्ट होऊया, कारण माझेही काही पास्ट आहे, त्यातनं मी बराच काही शिकलेलो आहे, तूही काही शिकलेली आहेस. तर असं करून जर तुम्ही पुढे जाता ना, तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही कम्फर्ट लेवल देताय. जसं मी मगाशी पण म्हटलं, ओपन अप व्हायला. मग ती सांगेल की मला ना असा असा अनुभव आलेला, त्यामुळे मी फिजिकली मी नाही लगेच टच करू देणार कोणाला. म्हणजे जरी आपलं लग्न झालं तरी जोपर्यंत मला तो कॉन्फिडन्स नाही आहे तोपर्यंत मी नाही, असं कदाचित ती बोलू शकेल किंवा तो बोलू शकेल. कारण काय आहे, जेव्हा तुमचा पास्ट असतो तेव्हा तुम्ही वेगळा अनुभव घेतलेला असतो. मग त्यात तुम्ही मनमोजीप्रमाणे सिगरेटही प्यालेली असते, अल्कोहोलही घेतलेलं असतं, पार्ट्या केलेल्या असतात, पबमध्ये गेलेल्या असतात, ब्रेकअप्समधनं गेलेल्या असतात. पण ह्या सगळ्या पास्टला तुम्ही जेव्हा नवीन नात्यामध्ये उतरताय तेव्हा त्या पास्टलाही तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करता. आणि तुमचा पार्टनर असेल नसेल त्या स्वभावातला, तरी तुम्ही तो पास्ट त्याला जोडायचा अननोईंगली प्रयत्न करता. आणि तिथेच मोठी चूक होते तुमची. त्यामुळे आधीचा पास्ट मी सोडायला तयार आहे आणि मी नव्याने तयार आहे, हे तुम्हाला भाष्य करणं गरजेचं आहे. की माझा पास्ट हा असा असा होता, मी एवढं सगळं केलं आहे. ती सांगेल मी एवढं सगळं केलेलं आहे. कारण आज मुलीसुद्धा व्यवस्थित एन्जॉय करायचं म्हटल्यानंतर त्याही करतात. पण मग पुढे मात्र मला ना क्लीन स्लेटवरती तुझ्याबरोबर चालायला आवडेल, मी पाचच्या गोष्टी नाही काढणार. किंवा अजून एक ऑप्शन आहे, मला ह्याच्यावरनं खूप जास्त इन्सिक्युरिटी आली आहे किंवा खूप जास्त भीती बसली आहे माझ्या. आत्ता आईबाबा म्हणाले म्हणून मी बोलते आहे तुझ्याशी, किंवा मी लग्नाला वगैरे तयार आहे, पण मला भीती मात्र खूप आहे रे. मग काहीतरी तुमचं काम एकत्र बोलण्यातनं येऊ शकतं की मग आपण एखादं कुठल्या तरी प्रोफेशनलला म्हणजे आपण एक्सपर्टचा सल्ला घ्यायचा का, किंवा आपण कोणाला प्रोफेशनलला भेटायचं का. मग तो कोणीही असेल, काउन्सिलर असेल, थेरपिस्ट असेल, कोच असेल माझ्यासारखा, कोणीही असू शकतं. पण त्याला भेटणं, एक थर्ड पर्स्पेक्टिव्ह घेणं गरजेचं आहे की ज्यातनं तुम्हाला कळेल की नक्की तुमच्यामध्ये आत्ता दाखवायला सरफेस लेवलला जे आहे तेवढं पुरेसं नाही आहे. थोडं डीपर लेवलला तिला काम करायची गरज आहे किंवा त्याला काम करायची गरज आहे त्याच्या फिअरवरती. आणि मग तुम्ही पुढे जा. तर ती फिजिकल काय कुठचीही लेवल असेल ना योगेश, ती ॲक्सेप्टन्स मोडला जाते. पण इथं थोडासा वेगळ्या अँगलने आता क्वेश्चन विचारतो की समजा एक केस स्टडी घेऊयात आपण की एक मुलगा एक मुलगी आहे आणि ते खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, एकमेकांना ते आवडतात, फॅमिलीचाही सपोर्ट आहे, आता ते लग्न करणार आहेत. पण मग त्यांच्या मनात हा डाऊट येतो की लग्नानंतर ज्या काही गोष्टी असतात त्या ऑलरेडी आपण करतोय, म्हणजे आपण एकमेकांच्या सोबत आहोत, बाकी सगळ्याही गोष्टी आहेत आणि इमोशनली पण आपण सगळे कनेक्टेड आहोत. मग आता ती मजा नाही येते, किंवा म्हणतो ना की लग्न केल्यानंतर काय करायचं वेगळं. तर मग या पॉईंट ऑफ व्ह्यूला काय केलं पाहिजे. ती जी एक्साइटमेंट आहे, ती एक्साइटमेंट जर आत्ता आपली गेलेली असेल तर थोडंसं दोघांनी एकमेकांपासून डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. ओके. हा डिस्टन्स मे बी आपण 1-2 महिन्याचा करूया, पण ह्या 2 महिन्यातनं आपण असा एक प्रयोग करूया की आपण दोघांनी एकमेकाला कॉन्टॅक्ट नाही करायचं. कारण आपल्याला परत आणायची ना ती एक्साइटमेंट. म्हणजे आत्ता सगळं दिसायला छान दिसतंय, पण ती एक्साइटमेंटच नसेल तर मग आपण पुढचं आयुष्य कसं काय जाणार. म्हणजे आत्ता आपल्या आईवडीलही तयार झालेत, म्हणजे ही अशी केस स्टडी आहे की जे सगळं छान दिसतंय पण ना ती एक्साइटमेंट नाही आहे. मग नंतर मग तो आपल्यातला इश्यू नको व्हायला. तर मे बी आपण थोडंसं स्वतःला
डिस्टन्सवर ठेवून आपापल्या स्पेसमध्ये काही करता आलं तर असं बघूया. कॉन्टॅक्टच नाही करता बघूया राहू शकतो का. हा प्रयोग खूप चपखल बसतो, कारण टेस्टिंग असतं ना ते. हो. आणि त्या टेस्टिंगमध्ये आपल्याला स्वतःलाच कळतं की अरे आपण राहू शकतो इझिली. कारण एखादा पार्टनर राहू शकेल इझिली, दुसऱ्या पार्टनरला खूप जास्त तळमळ होईल, जो इमोशनली खूप इन्व्हॉल्व असेल त्याला. तर त्यांनी त्याच्यावरती मग स्वतःवरती काम करावं विदाऊट एनिबडीज हेल्प. म्हणजे तो करू शकतो. स्वतःला कंपोज ठेवणं, कुठच्या तरी आपल्या आवडींमध्ये गुंतणं. तर हाच तो काही बॅलन्स आहे ना, तो बॅलन्स त्यांचा लग्नानंतर त्यांना खूप कामी येतो. ओके. समजूतदारपणा वाढतो आणि अपेक्षा नाही राहत. हां. ओके. आता तुमचं एक खूप छान पुस्तक मला इथे दिसतंय की डेटिंग, नाती आणि कन्फ्युजन. या पुस्तकाबद्दल आपण थोडंसं बोलूयात की हे पुस्तक वाचत असताना एक खूप छान मुद्दा मला इथं दिसला होता की तो म्हणजे गुलाबी फसवणूक. आता हा काय प्रकार आहे? म्हणजे ते ऐकल्यानंतरच खूप असं भारी वाटतं, क्युरियोसिटी होते. तर अशा कुठली फसवणूक असतात की ज्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे? मॅनिप्युलेशन हे असं दिसायला खूप सटल दिसतं, पण ते मॅनिप्युलेशन असं असतं की मुलगा मुलगी दोघं प्रेमात आहेत, छान आहे, फिजिकलीही इंटिमेट झाले, कम्फर्ट लेवल घेतली आहे त्यांनी. आणि हे एकदा तर कॉन्फिडन्स आला ना त्या नात्याचा किंवा त्या फेजचा, की त्यानंतर मग एक जो टॉक्सिक असतो किंवा मॅनिप्युलेट किंवा कंट्रोलिंग असतो त्याचं डोकावतं. म्हणजे त्याचं अँटिनाज येतात असे बाहेर, की मग तो किंवा ती कोणी असेल सुरू करतात. मग डिस्टन्स करणं किंवा ओव्हर पॉझेसिव्हनेस करणं, अद्वा बोलणं, काही कपड्यांवरनं घालण्यावरनं, एखाद्या ॲक्शनवरनं काहीतरी बोलणं. तर अशा वेळेला तुम्हाला कळायला पाहिजे की ही मॅनिप्युलेशन स्वीट मॅनिप्युलेशन. आधी गिफ्टिंग होतं, सगळं छान छान होतं, व्यवस्थित होतं, पण त्याच्या खालून मग ही लेवल बाहेर आली. ओके. तर गोड बोलून फसवणं असा हा भाग होऊ शकतो. एक केस स्टडी याच्यामध्ये अशी आहे की डेटिंगच्या नावाखाली डेट करत असलेली मुलगी आणि ती डेटच करत राहिली बरे 3-4 वर्ष, आणि नंतर मग तिला कळलं की तो मॅरिड होता माणूस. बापरे. ही गुलाबी फसवणूक झाली. म्हणजे तुम्हाला, कारण तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला आंधळेपणातनं ती पट्टी काढून तुम्हाला स्मार्ट व्हायचं आहे. तुम्ही इतर ठिकाणी स्मार्ट आहात, तुम्ही पर्सनल लेवलला आंधळे आहात. आंधळा विश्वास ठेवताय, आंधळं प्रेम करताय, तर तिथून तुम्हाला थोडंसं डोळस प्रेमाकडे कन्व्हर्ट करायचं. ओके. म्हणजे एक पाऊल जरी आपण स्वतःला डिस्टन्स केलं ना, तरी आपल्याला कळतं की अरे मी हे का करतीये किंवा मी हे का करतोय, मी असे शब्द का ऐकून घेतो यायचे, हा असं का बोलला मला, माझ्या एवढ्या कपड्यांवरनं हा मला जज का करतोय. मग ते बोला त्याच्याशी, किंवा तिने त्याला जज केलं असेल तर त्यांनी तिच्याशी बोलावं की त्या माझ्या मैत्रिणीबरोबर मी नुसतं फक्त तिला सोडलं बाईकवरनं, ह्याच्यावरनं तुम्हाला जज कसा किंवा डाऊट कसा घेऊ शकतेस. सो हे प्रश्न त्या वेळेलाच विचार, तोडायचं नाही आहे नातं. पण हे जे पॉईंट्स जे पुढे डोकावणार आहेत, म्हणजे खूप मोठे मुद्दे होणार आहेत ते डिव्होर्ससाठी लग्नानंतर, म्हणजे तर त्या आधी डिस्कस करण्याची गरज आहे. ओके. आणि आता पण मला असं वाटतं की एक शेवटचा आपण महत्त्वाचा क्वेश्चन घेऊयात की आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो मला असं वाटतं, पण तरीही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की कुठलेही आता जे मुलं मुली आहेत की जे लग्नाचा विचार करतायत, ज्यांना एखाद्या रिलेशनशिपमध्ये लग्नाचं जायचं आहे, जबाबदारींमध्ये जायचं आहे, तर अशा कुठल्या गोष्टी त्यांनी डिस्कस केल्या पाहिजेत. जसं आता तुम्ही सांगितलं की त्याच्यामुळे त्यांची लग्नामध्ये फसवणूक नाही होणार. बरं, मुलामुलींची फसवणूक न होण्यासाठी पहिला आधी सतर्कता तुमची स्वतःला पाहिजे. जसं मी म्हटलं मगाशी तसं प्रायोरिटीज लिहून ठेवा तुमच्या, की ह्या 3 प्रायोरिटीजवरती मी कुठेही ॲडजस्टमेंट नाही करणार आहे. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीला वाटू शकतं की माझ्यासाठी फायनान्शियल स्टेबिलिटी फार महत्त्वाची. ओके. दुसरा मुद्दा माझा असू शकतो की मला एथिक्स किंवा माझे व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स माझ्यासाठी फार मॅटर करतात. आणि तिसरं, मला रिस्पेक्ट खूप मॅटर करतो. ठीक आहे, असं एकाचं असेल. व्हेअरएज त्या मुलीचं म्हणजे दुसऱ्या पार्टनरचं असू शकतं, फिजिकल ब्युटी तिला जास्त प्यारी असेल किंवा इमोशन्स तिला जास्त प्याऱ्या असतील. सो असे हे 3 प्रायोरिटीज तुमच्या मॅच होत आहेत का, कुठेतरी एखादा तरी कॉमन पॉईंट आहे का. व्हॅल्यूज प्रिन्सिपल्समध्ये त्यांचं मॅच होऊ शकतं की इथे आपण नाही कॉम्प्रोमाइज करू शकत. म्हणजे मी भले
पबमध्ये जाईन किंवा मी कपडे काही घालू शकते, पण हे मुद्दामून दाखवायला नाही, माझ्या स्वतःच्या सुखासाठी घालू शकते, मला आवडतं, मी बोल्ड आहे म्हणून घालू शकते, पण मी प्रिन्सिपल्सना कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करणार. म्हणजे मी त्यासाठी तुझ्याबरोबर आहे. तर एक पॉईंट तुम्हाला कॉमन मिळाला कुठेतरी. अशी डिस्कशन्स होणं गरजेचं आहे की माझ्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुझ्या क्लिअर कम्युनिकेशन लग्नाआधी, ओपन कम्युनिकेशन म्हणूया त्याला, हे इम्पॉर्टंट आहे. आता हे अरेंज मॅरेजमध्ये सांगते. लव्ह मॅरेजमध्ये असेल तर तिथे कॉन्शियस कम्युनिकेशन पाहिजे, कारण आपण ऑलरेडी एका नात्यापर्यंत आलो आहे. तर आपण आता फक्त पोर्ट्रे करायचं आहे आपल्या आईवडिलांना आणि समाजाला की आपण हे दोघं नैया पार करायला आपण दोघं तयार आहोत. तर हा भक्कमपणा आपण कसा पोर्ट्रे करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. ओके, तर त्याच्यासाठी ते कॉन्शियस कम्युनिकेशन पाहिजे. ओके, विचार करून दोघांनी सेम पेजवर येऊन बोलायचं आहे. एक दुसरा असं नाही चालणार. ही झाली एक गोष्ट. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या फेल्युअर्समध्ये आपण कसं रिॲक्ट करणार आहोत, कसं घेणार आहोत. कारण सगळ्या वेळेस म्हणजे चांगला टाइम नसेलच, कधी ना कधी असं अपडाऊन चालूच असतं. हा जो डाऊन पिरियड असेल, मी फेल्युअर म्हणा, डाऊन पिरियड म्हणा, पण डाऊन पिरियडला मी कशी रिॲक्ट करणार आहे किंवा मी कसा रिॲक्ट करणार आहे आणि मी काय अपेक्षा करतोय माझ्या पार्टनरनी मला काय सपोर्ट करावा, कसा सपोर्ट करावा, हे बोलणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की मी स्टँड कसा घेऊ शकतो, माझ्याकडे डिसिजन पॉवर किती आहे, डिसिजन मेकिंग पॉवर किती आहे, माझ्यात किती आहे आणि माझ्याबरोबर माझ्या पार्टनरमध्येही किती आहे. तर हे तुम्ही दोघं जणच असताना हे 3 मुद्दे जरी तुम्ही डिस्कस केलेत तरी तुम्हाला एक बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल की ही व्यक्ती आणि मी एका पेजवर येऊ शकतोय का, ॲज अ टीम काम करू शकतोय का. बरोबर. कारण मी जर मितभाषी असेल आणि ही बोलणारी असेल तर तिला असं वाटेल की मी काहीच बोलत नाही, कुठे इनिशिएटिव्हच घेत नाही, मला काही, माझा सेल्स नाही आहे, मी कदाचित ममाज बॉय आहे की काय, असे भरपूर अर्थ काढणार. कारण टर्मिनॉलॉजी इतक्या पाठ झाल्यात की सगळ्यांनाच सगळी बुद्धी आली आहे योगेश. हो. त्यामुळे ओव्हर नॉलेज इज ऑलवेज अ कन्फ्युजन, ऑलवेज अ कन्फ्युजन. आणि हे ओव्हर नॉलेज इतकं सगळ्यांकडे आलं आहे की एका तुमच्या जेस्चरवरनं तुम्ही जज करून मोकळे होता, अरे हा तर नार्सिसिस्ट आहे. कशावरनं? म्हणजे तुम्ही बोलताना थोडंसं भान ठेवा, विचार करा की आपण त्याच्या कॅरेक्टरवर, त्याच्या पर्सनॅलिटीवरती अटॅक करतो. तुम्हाला स्वतःला त्याचं नॉलेज नाही आहे. दॅट इज वाय द एक्सपर्ट्स सोल्युशन इज ऑलवेज देअर. द एक्सपर्ट्स हेल्प ऑलवेज वर्क्स इन दिस वे टू गेट द थर्ड पर्स्पेक्टिव्ह. येस. आणि तो मला असं वाटतं की प्रत्येक नात्यामध्ये महत्त्वाचा आहे. हां, कारण प्रत्येकाला आपणच बरोबर आहे असं वाटत असतं. करेक्ट. आणि ह्याला सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्टची मदतीची गरज नाही आहे. आजकाल काही झालं तरी सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्टकडे गेलं जातं. मी इथे त्यांच्या अगेन्स्ट नाही आहे, पण तुमचा हा मेंटल प्रॉब्लेम नाही आहे, तुमचा हा इमोशनल प्रॉब्लेम आहे. पहिल्या आधी अलर्ट व्हा की नक्की आपण काय करतोय. कारण इतकं सगळं अवेलेबल आहे ना आजकाल, माणसांचं कन्फ्युजन खूप होत आहे की नक्की कोणाकडे जावं. आणि त्यातूनच मग फसवणूक होते. बरोबर आहे. आणि आज प्रत्येकाला असं वाटतं की यार लग्न म्हणजे खरंच फसवणूक आहे का. आणि मला असं वाटतं की या फसवणुकीतून जर वाचायचं असेल तर तुम्ही ज्या काही गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्या त्या प्रत्येकाने त्या गोष्टींवरती विचार केला पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे. कारण आपण जेवढं ओपनली डिस्कशन लग्न आधी केलं तर त्याचा जास्त फायदा होईल, रॅदर दॅन आपण नंतर फसवणूक झाली असा विचारामध्ये आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा. तर लीनाजी, खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतकी वंडरफुल इन्फॉर्मेशन दिली, जी आजच्या प्रत्येक ऑडियन्ससाठी, मला असं वाटतं पॅरेंट्ससाठी महत्त्वाची आहे. कारण एका लग्नामुळे सगळेच भरटले जातात. जर चांगलं झालं तर सगळ्यांची प्रगती होते, पण जर वाईट झालं तर सगळेच भरटले जातात, आणि दोन्ही साईडचे. त्यापेक्षा आधीच या गोष्टी क्लिअर केलेल्या खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून खरंच थँक्यू सो मच वन्स अगेन. वेलकम. थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की आजचा पॉडकास्ट थोडासा लेंदी झाला, पण मला असं वाटतं की हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. कारण हा टॉपिक तुमच्याशी आणि तुमच्या फॅमिलीशी जुळलेला आहे. कारण एक जरी चुकीचा डिसिजन झाला तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती आणि तुमच्या फॅमिलीवरती होऊ शकतो. म्हणून शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहण्यासाठी खरंच थँक्यू सो मच. जे काही तुमच्या जवळचे व्यक्ती असतील त्या प्रत्येकासोबत हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. ज्यांना कुणाला लग्न करायचे असतील, ज्यांना कुणाला रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम असतील, त्यांनी प्रत्येकाने, मला असं वाटतं की ज्या लीनाजी आहेत आपल्या, या मॅरेज एक्सपर्ट आहेत, कोच आहेत, आजपर्यंत त्यांनी विचार करा की 30 वर्षात कितीतरी लोकांना हेल्प केली असेल.
म्हणून जर या सगळ्या बाबतीत जर तुम्हाला त्यांची हेल्प हवी असेल तर त्यांच्या ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्या कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि मला असं वाटतं की त्यांचं एक खूप सुंदर असं पुस्तक आहे, डेटिंग, नाती आणि कन्फ्युजन. तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. हे पुस्तक एकदा नक्की वाचा, म्हणजे ॲटलिस्ट लग्न करण्याआधी तुमच्या मनात जे काही डाऊट्स आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. लग्न ही एक फसवणूक नाही तर एक स्टेबल इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे तुमचं एक नवीन सुंदर आयुष्य सुरू करण्याचं एक द्वार आहे असं तुम्ही समजू शकाल. आणि मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा, तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा, म्हणजे आम्हाला कमेंट्समध्ये त्याचे रिप्लाय देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लीनाजींना पुन्हा एकदा इन्व्हाइट करता येईल, कारण आज जसं आपण लग्नाच्या आधी ज्या काही समस्या आहेत त्यावरती डिस्कशन केलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण नेक्स्ट लेवलला जाऊन, आणखी डीपर लेवलला जाऊन लग्न केल्यानंतर ज्या काही समस्या येतात त्या सगळ्यांवरती एक खूप सुंदर पॉडकास्ट करू शकू. आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तर थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.